तुम्ही घरात आहात म्हणून तुम्ही कमवू शकत नाही असं कोणी तुम्हाला म्हटलंय का? दिवसभर घरात काम, मुलांची जबाबदारी, सगळ्यांसाठी वेळ, पण स्वतःसाठी मात्र शून्य. आजही खूप महिला अशा आहेत ज्यांना काम करायची इच्छा आहे, पण शिक्षण कमी आहे, बाहेर नोकरी करणं शक्य नाही किंवा घरातून परवानगी नाही. पण लक्षात ठेवा, व्यवसाय करायला मोठं शिक्षण लागत नाही, तर हिंमत आणि सुरुवात लागते. नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी खास तुमच्यासाठी अशा युनिक बिझनेस आयडिया घेऊन आली आहे, ज्या तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. या बिझनेससाठी ना मोठं भांडवल लागत, ना इंग्लिश, ना डिग्री, फक्त तुमचा वेळ आणि मेहनत. जर तुम्ही गृहिणी असाल आणि शिक्षण कमी असेल, मुलांमुळे बाहेर जाऊ शकत नसाल किंवा स्वतःचे पैसे कमवण्याची इच्छा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित या व्हिडिओमधील एकच आयडिया तुमचं आयुष्य बदलू शकेल. आणि हो, व्हिडिओ पाहताना कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती आयडिया सगळ्यात जास्त आवडली. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मी तुम्हाला इथे सांगते की मी माझं सकाळपासूनचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यासोबत बिझनेस आयडियासुद्धा. तर इथे ना सकाळचं टिफिनसाठी रुद्राला आज मेंदूवडे पाहिजे होते, म्हणून ते बनवायला घेतलेत. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांबरची रेसिपी दाखवली. आता माझ्याकडे ज्या ज्या भाज्या अवेलेबल आहेत ना, त्याच्यामध्ये मी सांबर बनवले. मेंदूवडे बनवले की माझ्या रुद्राला त्याच्यासोबत सांबर आवडतं, आणि आता तिचे पप्पा नसल्यामुळे मी काही चटणी बिटणी बनवणार नाही आहे. सांबर आणि मेंदूवडे हे तिला मी टिफिनला देणार आहे. आणि सकाळपासूनचं हे रुटीन मी तुम्हाला दाखवते ना, तर आधी तिला मी आता शाळेमध्ये पाठवते. मेंदूवडे बनवून घेतले, सांबर बनवून घेतलं, टिफिन भरला आणि तिला बाहेर सोडायला आले. तर हे बघा, असं क्लायमेट आता पंजाबमध्ये सध्या आहे, खूप थंडी. घरामध्ये हीटर लावतो म्हणून तेवढ्यापुरतं बरं वाटतं, पण बाहेर गेल्यानंतर ही अशी थंडी पाहायला मिळते. आणि दुपारनंतर म्हणजे 12:30-1 नंतर थोडंसं म्हणजे ऊन पडायला सुरुवात होते. तर आता मी तिला सोडायला बाहेर गेले आणि ह्या तारेमधून तिला बाहेर काढावी लागते. तर तिची बससुद्धा आली आणि आता ती गेली. तर चला, आज ना मी माझ्या घरातली कामं म्हणजे किचनची साफसफाई मला करायची आहे. खूप दिवसाआधीपासून म्हणते की मला किचनची साफसफाई करायची आहे. तर आज मुहूर्त आला आहे. आणि फ्रीजसुद्धा माझा भरपूर खराब झाला, तर तोसुद्धा साफ करून ठेवते. भाज्या वगैरे आता संपत आलेत, पण आता 1-2 दिवसामध्ये रुद्राचे पप्पा येतील, त्याच वेळेस मी भाज्या भरेल. आणि थोडंफार अगदी गरजेच्या भाज्या मी ब्लिंकेटवरून मागवते. आणि बाहेरचा परिसर थोडासा स्वच्छ करायचा आहे, म्हणजे पाठच्या साईडला ना भरपूर घाण झाली, तर ते सुद्धा साफ करायचं आहे. आणि हे ते बघा, सात्विक मस्त उठला आहे आणि त्याचा तो खेळतोय. तर तो मस्त खेळतोय ना, तर आता मी किचनमधली साफसफाई करायला घेते. रुद्रा येत तोपर्यंत ही जी मी तुम्हाला कामांची लिस्ट सांगितली ना, तर त्यापैकी सगळी कामं मला 2:30 ते 3 वाजेपर्यंत पूर्ण करायची. ती 3 वाजेपर्यंत येते. रुद्रा गेल्यानंतर आंघोळ वगैरे केली, माझी मी चहा घेतली, सात्विकला भरवलं, देवपूजा केली आणि कामं करायला आता किचनमध्ये आले. तर चला, आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याला सुरुवात करूया. कमी शिक्षण असणाऱ्या महिलांसाठी बिझनेस आयडिया. पहिली बिझनेस आयडिया. आता तुम्हाला सांगू का, मार्गशीर्ष महिना म्हटलं ना की देवीचे उपवास वगैरे चालू असतात. आणि त्याच्यानंतरसुद्धा ना घरोघरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात, गृहप्रवेश असतो, लग्नसराई चालू झाली, त्याच्यामुळे सत्यनारायणाची पूजा. मग काय करायचं सांगू का, जे पूजेसाठी लागणारं साहित्य असतं ना, त्याचं किट तयार करायचं. आणि ते किट छान असं पॅकिंग करून व्यवस्थित तयार केल्यानंतर तुम्ही दुकानामध्ये, मॉलमध्ये किंवा ऑनलाईन, नाहीतर मग सगळ्यात बेस्ट पर्याय 15 ते 20 किंवा 50, भारी 50पर्यंत तुम्ही किट तयार करा. आता कोणताही बिझनेस सुरू करायचं म्हटलं ना की थोडंसं भांडवल हे आपल्याकडे असलं पाहिजे. मग त्या पैशामध्ये पूजेचं साहित्य आणा आणि पॅकिंग अशी करा ना की बघता क्षणी अट्रॅक्ट झालं पाहिजे, तशी पॅकिंग करायची. आणि सुरुवातीला रेट थोडेसे कमी ठेवायचे, म्हणजे आपलं भांडवल निघालं पाहिजे. नंतर लोकांना ओळख झाली ना की तुम्हाला स्वतःहून फोन करून विचारतील की हे आहे का, मला पाहिजे, अवेलेबल आहे का. तर सुरुवातीला जास्त महाग कोणताही आयटम ठेवायचा नाही. आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला मॉलमध्ये नाही जाता येत किंवा दुकानामध्ये नसेल द्यायचं, तर स्वतः तुम्ही 50-60 किट तयार करा.
एका कॅरी बॅगमध्ये भरायची आणि निघायचं. 2-3 तास काढा त्याच्यासाठी आणि घरोघरी गेलात तरी चालतं आहे. किंवा मग तुम्ही रेल्वे स्टेशनजवळ जाऊ शकता किंवा बस स्टँड, तिथे गर्दी असते, तिथे प्रत्येक महिलेच्या जवळ जाऊन तुम्ही विचारू शकता की पूजेचं साहित्य पाहिजे का, त्यांना ते किट दाखवायचं. आता बघा, कोणताही बिझनेस करायचा असेल ना तर आपल्यामधलं स्किल हे बाहेर निघालंच पाहिजे. मग तुमची वाणी चांगली असली पाहिजे, प्रेमळ असली पाहिजे, शब्दामध्ये गोडवा पाहिजे, ॲट्रॅक्टिव्ह असली पाहिजे, जेणेकरून वस्तू लगेचच जावी असं नाही आहे. पण आपली वाणी जर चांगली असेल तर आपल्यालासुद्धा प्रॅक्टिस होते लोकांशी कसं बोलायचं, कसा आपला बिझनेस आपण ग्रो करायचा. तर ही सुरुवात आहे. सुरुवातच आपली चांगली ठेवायची. जर तुम्ही गप्प राहिलात, तुम्ही बोललाच नाहीत, फक्त वस्तू दाखवलीत, काही जाणार नाही आहे. 4 शब्द जास्त बोललात ना तर ती वस्तू जाऊ शकते. म्हणून सुरुवात बोलण्यापासून करा. तुम्हाला एक उदाहरण सांगते. कपड्यांच्या दुकानामध्ये गेलात, म्हणजे साडी वगैरे घ्यायला गेलात, तर तो कलर कसाही असू द्या, पण तो दुकानदार किंवा तिथे असणारे वर्कर, "वाह ताई, कलर किती छान दिसतोय तुमच्यावरती, हा कलर एकदम उठून दिसतोय" बोलतात ना, ऐकलं असेल तुम्ही. मग तो कलर जरी आवडत नसला ना तरी समोरचा व्यक्ती बोललाय ना चांगला दिसतोय, मग तो आपल्याला आवडायला लागतो आणि आपण घेतो. असं बऱ्याच जणींच्या बाबतीत झालं असेल. पार्लरमध्ये गेल्यानंतर बघा, त्यांना त्यांचा बिझनेस करायचा आहे. ते कसे बिझनेस करतात. आपण गेलो आहे आपल्या केसांची कटिंग करायला. ते कटिंग करता करता काय बोलणार माहिती आहे का, "ताई, केस खूप खराब झालेत, एकदम रफ झालेत. आमच्याकडे ना ऑफर चालले. त्या ऑफरमध्ये आम्ही केस कटिंग करून देतो, वॉश करून देतो, ट्रीटमेंट करून देतो." असं म्हणजे त्यांचं स्किल तुम्ही बघा, ते किती मस्त सांगतात आणि आपण ना ते करायलासुद्धा तयार होतो. मग हीच ट्रिक बिझनेस करताना आपल्यामध्ये असली पाहिजे, हे मला सांगायचं आहे. चला, पुढचा बिझनेस तुम्हाला सांगते. हर्बल केस पावडर पॅकिंग. आजकाल महिलांना केमिकल फ्री नैसर्गिक प्रोडक्ट जास्त प्रमाणात आवडायला लागलेत. मग तुम्ही केसांसाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगू का? मेथी पावडर बनवू शकता किंवा जी शेवग्याची पानं असतात ना, त्याची पानं सुकून ती पावडर शरीरासाठी भरपूर फायदेमंद असतात. परत उदाहरण तुम्हाला सांगते, जास्वंदीची फुलं, जास्वंदीची पानं ही सुद्धा भरपूर फायदेमंद असतात. नीमची पानं, म्हणजे जे करणार आहे ना त्याला कशाचीच कमी नाही आहे, फक्त मेहनत करायला पाहिजे. कढीपत्त्याची पानं ही केसांसाठी किती फायदेमंद असतात. आता सीझन आवळा आहे, बीट आहे. परत तुम्हाला सांगू, संत्रा, मोसंबी हे खाल्ल्यानंतर त्याची जी साल असते ना ती सुकून त्याची जरी पावडर केलीत ना तरी मार्केटमध्ये तिला भरपूर व्हॅल्यू आहे. का तर ते स्किनसाठी प्रोडक्ट आपण वापरतोय. मग याची मस्त अशी पॅकिंग करायची आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही विकू शकता. आणि हा बिझनेस असा आहे ना, तुम्ही एकदा चालू केलात ना की वर्षानुवर्ष तो चालत राहील. एकदा तुम्हाला आयडिया आली ना की तुम्ही ते करू शकता. आणि सेम जसं तुम्ही केसांसाठी ह्या सगळ्या नैसर्गिक पावडर तयार करताय ना, तर चेहऱ्यासाठी किंवा स्किनसाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता. म्हणजे स्किनसाठी लागणारं बेसन, मसूर डाळ, हळद हे छान भाजून किंवा फिटकरी तव्यामध्ये गरम करून त्याची पावडर तयार करायची. खूप अशा महिला आहेत ना की त्यांना त्यांच्या कामातून स्वतःसाठी ना लक्ष द्यायला वेळ नसतो. मग हे असे छोटे छोटे किट तुम्ही स्किनसाठी, केसांसाठी नैसर्गिक प्रोडक्टचे तयार केलेत ना, तर त्या महिला तुमच्याकडून ना इझिली घेऊ शकतात. फक्त तुमची स्वच्छता त्याच्यामध्ये दिसली पाहिजे. चला, आता पुढची बिझनेस आयडिया मी तुम्हाला सांगते. आयुर्वेदिक साबण किंवा आयुर्वेदिक शॅम्पू. काय करायचं याच्यासाठी? मी तुम्हाला मगाशीच म्हटले ना की महिलांना किंवा लोकांना आता केमिकल फ्री असणारं सगळं पाहिजे. मग तुम्ही हे नैसर्गिक असं आयतं त्यांना बनवून दिलंत ना तर त्या इझिली घेतील. आणि तुम्हाला सांगू का, जे केमिकल प्रोडक्ट असतात ना तर ते महागसुद्धा असतात आणि आपल्या स्किनला हानिकारकसुद्धा असतात. मग हे नैसर्गिक प्रोडक्ट घ्यायला गेला तर स्वस्तसुद्धा आणि फायदेमंदसुद्धा. आता हे ना बऱ्याच लोकांना कळलं आहे. त्याच्यामुळे ना लोक घरीसुद्धा ना हे असं साबण, शॅम्पू किंवा फेस पॅक, हेअर पॅक बनवायला लागलेत. मग हे जर तुम्ही त्यांना रेडीमेड तयार करून जर दिलंत ना तर त्याच्यामध्ये तुमचासुद्धा फायदा आहे आणि त्यांचासुद्धा. मग आता हे घरगुती साबण, शॅम्पू जर बनवायचा असेल ना तर त्याच्यासाठी ऑनलाईन बेस मिळतो. केमिकल फ्री बेस घ्यायचा, शॅम्पूचासुद्धा मिळतो आणि साबणचासुद्धा मिळतो. तो आणायचा घरी आणि त्याच्यापासून तुम्ही वेगवेगळे साबण आयुर्वेदिकसुद्धा बनवू शकता आणि शॅम्पूसुद्धा. जर त्याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल ना तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहे. म्हणजे साबणाची जास्त नसेल पण शॅम्पूची आहे. किंवा तुम्ही यूट्यूबला, गुगलला सर्च करू शकता. तुम्हाला जसं पाहिजे ना तसं मिळेल. एक उदाहरण सांगते. जर तुम्हाला साबण बनवायचा असेल ना
तर कसा बनवायचा, म्हणजे आता टॅन झालेली स्किन असेल तर त्याच्यावरती वेगळा साबण, किंवा त्वचा उजळवायची असेल तर त्याच्यावरती वेगळा साबण, असं तुम्ही तयार करू शकता. किंवा ढोपर कोपर मान पाय काळे झालेले असतील तर ते उजळवण्यासाठी वेगळा साबण. म्हणजे मी तुम्हाला आयडिया देते, तसं तुम्ही तयार करू शकता, पॅकिंग करू शकता, आणि जसं मी आधी सांगितलं आहे तसं तुम्ही विक्री करू शकता. चला आणखी एक आयडिया मी तुम्हाला सांगते, बिझनेस आयडिया. सुकवलेला भाजीपाला शहरामध्ये इतकी डिमांड आहे ना, खूपच. म्हणजे तुम्ही गावी असाल आणि वेगवेगळ्या भाज्या सीझन वाईज निघतातच ना. उदाहरणार्थ मी मगाशी तुम्हाला सांगितलं की शेवग्याची पानं ही शरीरासाठी, डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी किती फायदेमंद असतात. तर तो फ्रीमध्ये भेटतो गावाला. तो पाळा काढायचा, सुकवायचा, पावडर बनवायची, किंवा नुसता पाळा सुकून ठेवायचा, पॅकिंग करायची आणि विकायचा. आता आपण शेतीमध्ये चण्याची पेरणी करतो, हरभरा, त्याची पानांची भाजीसुद्धा केली जाते सुकून, तर ते सुद्धा तुम्ही पॅकिंग करून विकू शकता. आता मी कोकणातली आहे, तर कोकणामध्ये ना आम्ही सुट्टीच्या टायमाला गेलो की कुड्याची भाजी, त्याची फुलं सुकून वर्षभर ती भाजी खातात आमच्याकडे. किंवा त्याच्या ज्या शेंगा असतात ना, तर त्यासुद्धा सुकून त्याचीसुद्धा भाजी खाल्ली जाते आणि हे शरीरासाठी फायदेमंद आहे. परत कुरडूची, पावसाळ्यामध्ये कुरडूची येते. अशा वेगवेगळ्या भाज्या आहेत, मला नावंसुद्धा नाही माहिती आहे, टाकळ्याची. तर हे सुकून ह्याची पॅकिंग करून, किंवा फ्रेश असतील ना तर त्यासुद्धा तुम्ही सीझन वाईज विकू शकता. असं नाही आहे की सगळं सुकूनच विकायला पाहिजे. ज्या ज्या वेळेस ज्या ज्या भाज्या येतात ना, सीझन असतं ना, तसं तुम्ही त्या विकू शकता. मी तुम्हाला मगाचपासून सांगते की ज्याला बिझनेस करायचा आहे, मेहनत करायची आहे ना, तर तो कसाही करू शकतो. फक्त सुरुवात करायला पाहिजे. नुसतं बोलून होणार नाही आहे. जर तुम्ही सुरुवात केलीत ना तर नक्की तुम्हाला यश मिळेल. पण तुम्ही जर सुरुवातच नाही केली आणि फक्त करायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे, असं बोलून काहीच होणार नाही आहे. मी ना गेल्या वर्षी एक व्हिडिओ टाकला होता, बिझनेस आयडिया, आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे सुशिक्षित शिक्षण असणाऱ्या महिलांसाठी सुद्धा आणि कमी शिक्षण असणाऱ्या महिलांसाठी त्या बिझनेस आयडिया आहेत. आता प्रत्येकजणी सांगत असतात की मशीन क्लास करायचा, कपडे शिवायची, किंवा टिफिनचं सुद्धा एक छान आहे. म्हणजे आता बऱ्याच लोकांना टाईम नसतो, डबे लावतात. मग तुम्ही जर डब्याची सर्व्हिस लोकांना दिली ना तरी ते छान चालेल. ते पण एक छान आहे कमी शिक्षण असणाऱ्या महिलांसाठी. किंवा कपडे वॉश करून देणं, त्यांना छान प्रेस करून देणं, हे सुद्धा आता चांगलं चाललं आहे. म्हणजे जर तुमचं शिक्षण कमी असेल ना आणि तुम्हाला काही करायची लाज नसेल ना, तर तुम्ही बिंदास करू शकता. पहिली गोष्ट सांगेल, स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर लाजणं सोडून द्या आणि बोलायला शिका. म्हणजे तुमचा बिझनेससुद्धा छान ग्रो होईल. आणि तुम्हाला सांगू का, बऱ्याच महिला आता पार्लरचं, मशीनचं करतात, बऱ्याच जणी करतात, पण त्याला काय आधी आपल्याला शिकावं लागतं. 6-7 महिने किंवा 1 वर्ष भारी हे सगळं शिकायला लागतं. आपला चांगला हात बसला की मग ते पार्लर आपण टाकू शकतो. त्यासाठी सुद्धा भांडवल पाहिजे. पण मी आता तुम्हाला ज्या आज बिझनेस आयडिया सांगितलेत ना, तर त्या म्हणजे न शिकणाऱ्या महिलासुद्धा करू शकतात. असं नाही आहे की त्याच्यासाठी शिक्षण पाहिजे. न शिकणाऱ्या महिलासुद्धा तुम्ही हे घर बसल्या तुम्ही आजसुद्धा चालू करू शकता. असे बिझनेस आहेत. म्हणजे सुरुवातच करायची. जर तुम्ही गावाला असाल ना तर एकदम मस्त. म्हणजे गावाला भरपूर रानमेवा म्हणतात ना, तो आहे, आणि तो शहरामध्ये लोकांना भरपूर आवडतो. आता तुम्हाला माहिती आहे, पेन, पनवेल, रोहा त्या साईडला बघा किती महिला ना तुम्हाला ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्टेशनमध्ये असं विकताना दिसतील डोक्यावरती घेऊन. आणि खरं सांगते, त्याच्यामध्ये भरपूर प्रॉफिट आहे. ज्याला करायचं आहे तो कशीही सुरुवात करू शकतो. चला पुढच्या आयडिया तुम्हाला सांगते. मार्केटमधून भाजी आणायची, मटार सोलायची, किंवा बीन्स कट करून द्यायची. अशा कट करून किंवा साफ करून जरी भाज्या तुम्ही पॅक केल्यात आणि त्याची विक्री केली तरी ती छान प्रकारे विक्री होते. तर हा सुद्धा एक छान बिझनेस आहे. सुकलेली फुलं असतात, त्याच्यापासून तुम्ही धूप तयार करू शकता, अगरबत्ती तयार करू शकता. त्याचीसुद्धा रेमेडी तुम्ही ऑनलाईन सर्च करा, तुम्हाला पाहायला मिळेल. आणि फुलंसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये किती मिळतील, म्हणजे देवाला दिलेली फुलं मंदिराच्या बाहेरसुद्धा तुम्हाला मिळून जातील. जरी तुम्ही पुजाऱ्याला सांगून ठेवलं ना की ही फुलं बाबा मला दे, तर ती लोकंसुद्धा ते देऊ शकतात. आणि ते घेऊन आल्यानंतर आणखी सुकवायचं आणि अगरबत्ती, धूप हे तयार करून पॅकिंग करा आणि स्वतः मार्केटमध्ये जाऊन विकू शकता. हल्ली बऱ्याच महिला घरगुती ज्वेलरीसुद्धा तयार करायला लागलेत आणि त्यालासुद्धा छान प्रॉफिट आलं आहे. परत राखी बनवतात. आता जरी राखीचं सीझन नसलं तरी वर्षभर काही महिला घरामध्ये ते साहित्य आणतात आणि बनवतात. केसांसाठी लागणारे क्लिप, टिकल्या, कानातले, परत गळ्यातलं, किती असं काही बनवण्यासारखं शहरामध्ये आहे. बऱ्याच महिला करतात सुद्धा. आता माझ्या परिचयाच्या सुद्धा बऱ्याच महिला आहेत, तर त्या वेगवेगळ्या ज्वेलरी बनवतात. परत काही महिला आहेत तर त्या राख्या बनवतात.
आणि आमच्या गावाकडच्या काही महिला आहेत ना, तर ते नवीन डिलिव्हरी झाली की त्या आईचा मसाज करणं किंवा त्या बाळाचा मसाज करणं, त्याच्यामध्ये सुद्धा छान पैसे मिळवतात त्या. परत तुम्हाला सांगू, आमच्या गावाकडची एक मुलगी आहे, म्हणजे तिचं शिक्षणसुद्धा झालेलं नाही आहे, तर ती ट्रेनर झाली, जिम ट्रेनर. म्हणजे तिने तिच्यामध्ये इतका बदल केलेला. आणि गावाला राहणारी महिला, 2 मुलंसुद्धा आहेत. पण म्हणतात ना, काही जिम्मेदारी पडली की माणूस त्यातून सावरतो, म्हणजे देव त्याला काही ना काहीतरी पर्याय देतोच. तर ती ना जिम ट्रेनर झाली. आम्ही ऐकतो ना, आम्हाला म्हणजे तिचं आश्चर्य वाटतं की ती शिक्षण नसतानासुद्धा एका छान जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करते. तर का नाही शक्य? तुम्ही सुद्धा करू शकता. फक्त जिम्मेदारीच पडायला पाहिजे, त्याची कशाला वाट बघताय? तुम्हाला पैसे कमवायचे आहेत ना, 4 पैसे तुमच्या हातामध्ये तुम्हाला पाहिजेत ना, मग तुम्हीच सुरुवात करा. त्याच्यासाठी दुसरं कोणी येणार नाही आहे. आपल्यालाच करावं लागतं. जरी तुमच्याकडे पैसे, शिक्षण, अनुभव नसला ना, तरी तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला सांगू का, सुरुवात जरी आपली लहान असली ना तरी चालेल, पण स्वप्न मोठी बघा. तर मैत्रिणींनो, गप्पा मारता मारता किचन पूर्ण साफ झालं, पाहिलंच असेल तुम्ही. आता बेडरूममध्ये आले, कचरा वगैरे काढते आणि लाद्या पुसून घेते. कारण का किचन साफ करताना सगळं धुतलं तर पूर्ण ओलं झालं आहे खाली, म्हणून म्हटलं चला आता सगळं साफ करून घेते. बाबूसुद्धा झोपला आहे. आता तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ एखाद्या महिलेला शेअर करा, जेणेकरून तिचं आयुष्य बदलू शकतं माझ्या व्हिडिओमुळे, माझ्या बिझनेस आयडियांमुळे. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.